राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ नागपुरातील व्हेरायटी चौकात जोडे चप्पल मारो आंदोलन केले। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करत निषेधाच्या घोषणा दिल्या। संबंधित वक्तव्याबाबत सार्वजनिक माफी मागावी आणि योग्य कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली। या आंदोलनामुळे काही काळ परिसरात राजकीय वातावरण तापले। आमच्या राष्ट्रीय नेत्या सुनेत्रा वहिनी त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्याविषयी जे अपशब्द वापरण्यात आलेल्या सपकाळांनी एकतर त्यांनी माफी मागावी, अन्यथा आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत। उद्या त्यांच्या घरापर्यंत जाणार आहोत। जोपर्यंत ते क्षमा मागणार नाही, माफी मागणार नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही, हे सांगायचं आहे मला। आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनींच्या विरोधात अपशब्द हर्षवर्धन सपकाळ जे महाराष्ट्र प्रदेशचे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांनी वापरलेला आहे, त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रस्त्यावर उतरलेला आहे। आणि आम्ही घोषित केलेलं आहे का अशा नालायक माणसाच्या तोंडाला जर कोणी काळ फासत असेल तर त्याला 1 लाख आणि त्याचे कपडे उतरवत असेल तर त्याला 1.5 लाख रुपये। मला एक कळत नाही का विजय वडेट्टीवार सारखा सिनियर माणूस हे म्हणतो की आम्ही माफी मागणार नाही, हीच महिलांची कदर आहे का यांच्याकडे? आणि तो संजय राऊत तिथून जो भाटगिरी करतो काँग्रेसची, तो म्हणतो की ते चुकीने असा शब्द आलेला असेल, पण याच्यानंतर त्यांनी सुद्धा लक्षात ठेवावे। हे लक्षात ठेवण्यासारखं नाही आहे, माफी मागूनही फायदा नाही। त्याला या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदावरून सोनिया गांधी जर खरंच महिलांचा हे करत असतील तर त्यांनी ताबडतोब काढावं असं आमची मागणी आहे। सुमित्रा वहिनीचा अपमान हर्षवर्धन सपकाळनी केला आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांचा निषेधार्थ रस्त्यावर उतरली आहे। जर त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची तोडफोड करू। आणि खऱ्या अर्थाने भाऊनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जर कुणी जर कार्यकर्त्यांनी त्याला जर काळं फासलं तर त्याला 1.5 लाख रुपये देण्याचं म्हणजे जाहीर केलं तर शहर काँग्रेसने ते आम्ही देऊ। आणि पण रस्त्यावर काँग्रेसचा कुठलाही कार्यकर्ता जर राष्ट्रवादी सुमित्रा वहिनीविषयी असं बोलत असेल तर त्याचा आम्ही अपमान सहन करणार नाही। नेत्या एक महिला म्हणून जो सन्मान राखला गेला पाहिजे तो हर्षवर्धनजींनी सन्मान राखला गेला नाही। त्यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज रस्त्यावर त्यांना असं वाटत असेल की माझी चूक झालेली आहे, त्यांनी माफी मागावी, अन्यथा आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर याच प्रकारचा निषेध त्यांचा व्यक्त करू। हर्षवर्धन सपकाळ किंवा काँग्रेस पक्षाने आपलं वक्तव्य मागे घेतलं नाही, माफी मागितली नाही, उद्या आज रस्त्यावर होणार आंदोलन उद्या काँग्रेसच्या कार्यालयासमोर निश्चितच त्यांची चूक झालेली आहे। त्यांच्या पक्षातले अनेक नेते वक्तव्य करता आहेत। जर आपली चूक झाली तर माफी मागायला काय हरकत आहे? त्यांनी मोठेपण दाखवा, माफी मागावी व भविष्यामध्ये कोणत्याही महिलेचा अपमान होणार नाही असं वक्तव्य त्यांनी करावं, तर खऱ्या अर्थाने आम्ही त्यांना क्षमा करू। लोकवाहिनी मीडियासाठी सचिन जोडापे यांची रिपोर्ट, नागपूर।